हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत एक इंट्राडे ट्रेडिंग स्टाईल्सवरती व्हिडिओ. आणि स्पेसिफिकली आता बऱ्याच व्हिडिओजमध्ये हा मी कन्सेप्ट कव्हर करतो टेक्निकली, बट स्टील एक जी कन्सेप्ट आहे जी स्पेसिफिकली खूप जणांना माहिती असली पाहिजे, बेस्ड ऑन दी ओपन इंटरेस्ट, बेस्ड ऑन दी डिफरंट कन्सेप्ट. ठीक आहे, कारण फ्युचर्स बिल्टअप प्लस ओपन इंटरेस्ट दोघांचं जर मी कॉम्बिनेशन बघितलं तर मला हा खूप चांगला आउटपुट देतो व्हिडिओ. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. आणि आय होप जुने व्ह्यूअर्स असेल ते म्हणतील की सर ही खूप वेळ झाले, बट बघा एकदा, ज्यांना कोणाला अजूनही नसेल समजली, आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत प्लीज स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा, कारण खूप डिटेलमध्ये मी डिस्कस करणार आहे. ओके, सो सिंपल बघा, जर मी एक बेसिक कन्सेप्ट जर सांगायचं म्हटलं, एक बेसिक थिंग जर मी ड्रॉ करायची म्हटली, एकदम सिंपल आहे. जर काहीही डाऊट असतील ना प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा वरती नंबर दिला आहे. ओके, काळजी नका करू की रिप्लाय कधी येईल, तुम्ही हे करा, कमेंटमध्ये विचारा किंवा ह्याच्यावर रिप्लाय तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, सिंपल बघा, एक ड्रॉ करूया आपण नॉर्मली. सपोज मी इथे एक सपोर्ट लेवल बनवतो, एक ओपन इंटरेस्ट ड्रॉ करते मी. ओके, आणि इथे एक रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करतो. ठीक आहे, सिंपल आहे. नाव बघा, दोन गोष्टी होऊ शकतात मार्केटमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय, सपोज प्राइस अशी ट्रेड करत असेल आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. आता हा जो रेजिस्टन्स आहे ना, हा कोणता नॉर्मल रेजिस्टन्स आहे का? द आन्सर इज नो. हा जो रेजिस्टन्स आहे, हा सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे आहे? ओके, स्टॉक ऑप्शनचा. तर सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे? सपोज हा जो एक रेजिस्टन्स लेवल आहे, इकडे स्टॉकची प्राइस झाली. आता इकडे दोन बेसिकली गोष्टी होऊ शकतात, दोन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात. कोणत्या दोन? एक तर ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी येईल किंवा रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी येईल. दोघांपैकी काही एक होऊ शकतं. सो रिव्हर्सल आपल्याला कधी बघायला मिळेल? जेव्हा मला इथे दिसेल की कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स इथे अजून ऍड करतात. कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अजून ऍड करतात, दॅट मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते. रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते म्हणजे काय? प्रेशर खाली जाण्यासाठी खूप जास्त बिल्ड होते. त्यामुळे मला एक रिव्हर्सल बघायला मिळेल इकडे. तेच जेव्हा कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात, अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? पोझिशन्स काढतायत. एक्झिस्टिंग कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात, दॅट मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स वीक होतोय, प्रेशर जे खाली देणार आहेत ते कमी होतात. सो डेफिनेटली एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. राईट, तेच जर सपोज स्टॉक काही असा मोमेंटम देतोय आणि सपोर्टच्या आसपास आला. आता अगेन सपोर्टच्या इथे आपल्याला दोन अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. अपॉर्च्युनिटी ऑफ व्हॉट? एक रिव्हर्सल किंवा ब्रेकडाऊनची. आता रिव्हर्सल आपल्याला कधी बघायला मिळेल? जेव्हा पुट रायटर्स इथे त्यांच्या पोझिशन्स अजून ऍड करतील तेव्हा. सो जेव्हा पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स इथे ऍड करतील, दॅट मीन्स व्हॉट? की एक रिव्हर्सल बघायला आपल्याला मिळतो. सो एक प्रेशर जो तो वरती क्रिएट होतो त्यामुळे. आणि तेच जेव्हा मला इथे दिसेल की पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात, अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? पोझिशन्स काढतायत. सो मला एक ब्रेक डाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते इथे. राईट, सिंपल गोष्ट आहे. नाव ऑब्झर्व दिस थिंग की आपल्याकडे 185 FNO स्टॉक्स आहेत, की तुम्ही किती एक स्टॉक्सची रिसर्च करू शकता की कोणता स्टॉक ब्रेकआउटच्या आसपास आहे, कोणता स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे, सपोर्टच्या आसपास आहे, कुठे अनवाइंडिंग आहे. इट्स क्वाइट डिफिकल्ट, राईट? सो ऑलमोस्ट वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक. प्रत्येक स्टॉक तुम्ही रिसर्च कराल का जाऊन की हा स्टॉकचा स्पेसिफिकली मोमेंटम कुठे आहे, ह्या स्टॉकची मोमेंटम किती? इट्स नॉट सिम्पल लाईक दॅट, राईट? सो आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला थोडंफार जो आहे ना एक असा फिल्टर लागेल जो टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे की सपोर्टच्या आसपास आहे, अनवाइंडिंग किती आहे, मोमेंटम किती येऊ शकतं. राईट, सो त्यासाठी आपण एक डेटा पण आपण बघणार आहोत आता. सो मी आलो क्वांट्सॲपच्या होम स्क्रीनवरती, मी ना ट्रॅकवरती इथे आणि ना ट्रिगर्सवरती. ठीक आहे, नाव अंडरस्टँड दी स्पेसिफिकली इंटरफेस समजा, त्याच्यानंतर आपण पुढे सेटअपवरती येऊ. सो सिंपल बघा, जर मी ओव्हरऑल ह्याचा जर मी एक हे सांगायचं म्हटलं, इंटरफेस एक्सप्लेन करायचं म्हटलं, तर मिडल मध्ये जो आहे ना तो आहे फ्युचर प्राइस. फ्युचर प्राइस फॉर दी ऑल द FNO स्टॉक. प्रत्येक फ्युचर प्राइस माहिती घ्यायला मिळेल. AB कॅपिटल, ACC, अदानी पोर्ट्स, जे काही स्टॉक्स आहेत प्रत्येक FNO स्टॉक, प्रत्येकाची फ्युचर प्राइस त्याच्या खाली आहे. ओके, व्हॉट इज लेफ्ट हँड साइड? लेफ्ट हँड साइड इंडिकेट्स यू द हायेस्ट कॉल. हायेस्ट कॉल का मतलब क्या है? सॉरी, हायेस्ट कॉलचा अर्थ काय आहे की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे आहेत. ओके, थोडं हिंदी इंग्लिश होते कारण मी दोन्ही लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवणार टेक्निकली. सो ठीक आहे, सो हायेस्ट कॉलचा अर्थ काय की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे आहेत. सो सर्वात जास्त कॉल रायटर्स मीन्स व्हॉट? हायेस्ट कॉल. सो हा झाला माझा रेजिस्टन्स लेवल. त्यानंतर आहे हायेस्ट पुट. हायेस्ट पुटचा अर्थ काय की सर्वात जास्त पुट रायटर्स कुठे आहेत. जिकडे सर्वात जास्त पुट रायटर्स तो काय झाला माझा? सपोर्ट लेवल.
ओके, लेफ्ट हँड साइड इज युअर रेजिस्टन्स साइड, राईट हँड साइड इज युअर सपोर्ट साइड. ह्या ज्या स्ट्राईक्स आहेत या आहेत रेजिस्टन्सच्या स्ट्राईक. जसं आरती इंडस्ट्रीचा रेजिस्टन्स 600 आहे, सपोर्ट 600 आहे, दोन्ही एकाच लेवलला आहे. बट एबीबी बघा 8500 रेजिस्टन्स आहे, 8000 सपोर्ट आहे. ओके, सो दीज आर द रेजिस्टन्स स्ट्राईक, दीज आर द सपोर्ट स्ट्राईक. त्यानंतर आहे कॉल डिफरन्स. व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. एबीबी करंटली ट्रेड कुठे करते? 8211 ला. रेजिस्टन्स कुठे आहे? 8500 ला. दोघांमध्ये डिफरन्स किती आहे तो तुम्हाला पर्सेंटेज फॉर्म मध्ये इथे बघायला मिळेल. ओके, सेम लॉजिक. व्हॉट इज पुट डिफरन्स? पुट डिफरन्स द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस आणि सपोर्ट लेवल. ओके, 8211 करंट मार्केट प्राइस आहे, 8000 सपोर्ट लेवल आहे. किती दोघांमध्ये डिफरन्स आहे तर 2.57%. सिंपल आहे. नाव द ओवाय. व्हॉट इज ओवाय? ओवाय जनरली तुम्हाला सांगतो की किती ओपन इंटरेस्ट आहे त्या पर्टिक्युलर स्ट्राईक वरती, पार्टिसिपंट किती आहे. ओके, नाव द मेन थिंग इज व्हॉट? चेंज इन ओवाय. दोन्ही साईडला जो आहे तो चेंज इन ओवाय. तुम्हाला हे सांगा की किती रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात किंवा अनवाइंड करतात. जर रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात दॅट मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते. जर रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात दॅट मीन्स रेजिस्टन्स किंवा सपोर्ट वीक होते. राईट, सो हे तुम्हाला बघा. तो रेड अनवाइंडिंग आहे आणि जी ग्रीन आहे ते ॲडिशन आहे. ओके, नाव दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉइंट यूज करता. दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, लिहून ठेवा, मार्क करून ठेवा किंवा ट्रेडिंग जो तुम्ही डेस्कटॉप बघा त्याच्या बाजूला लिहून ठेवा जर तुम्ही ट्रिगर्स टूल वापरत असाल तर. पहिली गोष्ट की जर तुम्हाला बुलिश मोमेंटम पाहिजे तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे. 0 to 1%. आणि चेंज इन ओवाय त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे, नेगेटिव्ह मायनस मध्ये असला पाहिजे. का? जर कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये म्हणजे स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे, अनवाइंडिंग आहे, नेगेटिव्ह म्हणजे कॉल अनवाइंडिंग मध्ये म्हणजे रेजिस्टन्स वीक होते. सो एक अपॉर्च्युनिटी आहे ब्रेकआउटची जो अजून झाले नाही. ओके, एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, सिंपल बघा. मी कॉल डिफरन्सवरती क्लिक करणार. सो एक फिल्टर लागतो ऑटोमॅटिकली की जिथे ऑलरेडी ब्रेकआउट झालंय किंवा येणार आहे. ओके, सो मी इथे खाली स्क्रोल करणार. ओके, एक चांगली अनवाइंडिंग बघूया, थोडीफार दिसते का? थोडंफार ना नवीन एक्सपायरी त्यामुळे ॲडिशन दिसते. बट एक थोडा आपण फार एक्सपायरीचं फार थोडा 1 पॉईंटच्या नंतरच बघूया. एशियन पेंट, यू कॅन सी एशियन पेंट करंट ट्रेड करतो 3353 ला. रेजिस्टन्स आहे 3400, सपोर्ट आहे 3300. स्टॉक करंटली रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतो. यू कॅन सी द अनवाइंडिंग इट्स 5.79% अनवाइंडिंग. मीन्स वॉट? टेक्निकली हा थोडाफार लांबच आहे. 353 म्हणजे अजून 50 पॉईंट लांब आहे थोडाफार ह्याच्या रेजिस्टन्सच्या आसपास. बट स्टील यू कॅन सी अनवाइंडिंग जे ते 5.5% आसपास आतापर्यंत गेले, अजून ब्रेकआउट नाही दिलाय तरी सर्वात मोठा रेजिस्टन्स. मीन्स वॉट? की कुठेतरी फिअर आहे एशियन पेंटच्या 3400 लेवलला की मार्केट हा लेवल मोमेंटम देऊ शकतो, याच्यावरती जाऊ शकतो. दॅट्स वाय दे आर अनवाइंडिंग देअर पोझिशन्स आणि कुठेतरी नवीन रेजिस्टन्स बनवत असतील तर. राईट, सो हा एक बेनिफिट आहे. सो थोडा एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, यू कॅन सी हिअर अ मॅरिको 710 रेजिस्टन्स, 680 सपोर्ट. अनवाइंडिंग आहे बट तेवढी अनवाइंडिंग नाही, 0.57% अनवाइंडिंग आहे. राईट, सो टेक्निकली माझी एंट्री कधी बनते? जेव्हा ब्रेकआउट झाल्यानंतर. बरेच लोक इथे काय करतात, एक मिस्टेक करतात की ब्रेकआउट ब्रेकडाऊन होण्याच्या आधी ट्रेड बनवतात, जे की आपल्याला अवॉइड करायचे. आफ्टर दी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनच ट्रेड बनवायचे. ओके, सेम लॉजिक गोज विथ द बेरिश ॲज वेल. जेव्हा पण तुम्हाला एखादी बेरिश ट्रेड पाहिजे असेल, गो विथ द पुट डिफरन्स. पुट डिफरन्स 0 to 1% मध्ये असलं पाहिजे आणि चेंज इन ओवाय त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, मी पुट डिफरन्सवरती ते क्लिक केलं. ओके, 0 to 1% बघा कुठे येते. ओके, चेंज इन ओवाय नेगेटिव्ह. यू कॅन सी निफ्टी आहे, निफ्टी आहे हा. ओके, यू कॅन सी हिअर सिप्ला. सिप्ला करंटली रेजिस्टन्स आहे 1700, सपोर्ट आहे 1660. पुट डिफरन्स बघा जस्ट किती आहे, ऑलमोस्ट 0.66%, जास्त जवळच आहे ऑलमोस्ट टेक्निकली. राईट, अँड यू कॅन सी द अनवाइंडिंग इट 6.22% मायनस आहे. दॅट मीन्स वॉट? की 1660च्या आसपास जे पुट रायटर्स आहेत त्यांना कुठेतरी फिअर आहे की मार्केट ह्या लेवलच्या खाली अनवाइंडिंग देऊ शकतो, दॅट मोमेंटम देऊ शकतो. दॅट्स वाय दे आर अनवाइंडिंग देअर पोझिशन्स. टेक्निकली ट्रेड कधी बनणार माझी? 1660 ब्रेक झाल्यानंतर. इंट्राडे आहे, सो आज नाही ब्रेक झाला, वेट करा, दुसऱ्या दिवशी चेक करा की तोच सपोर्ट आहे का. जर असेल ते चेक करा अनवाइंडिंग आहे का. ओके, नाव ह्याच्यामध्ये एक लोकांना खूप मोठा बॅरियर येतो की जेव्हा स्टॉक ऑप्शनमध्ये खूप जास्त पॉईंट, सपोज माझ्याकडे 4-5 स्टॉक्स आहेत, 4-5 स्टॉक्समध्ये जर मला एखादी अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची की ह्या 4-5 स्टॉक्समधले कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे मोमेंटम देण्याची. राईट, सपोज 5 बुलिश आहेत. आता 5च्या 5 बुलिशमध्ये जर मी जाऊन ट्रेंड बनवणार ना, मला काय पाहिजे की ह्या 5 मधल्या कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे किंवा कोणता स्टॉक मोमेंटम देऊ शकतो. राईट,
सो त्यासाठी आपण हेल्प घेणार फ्युचर्स बिल्टअप कन्सेप्टचं. आता जी मी तुम्हाला ही कन्सेप्ट सांगितली ना, ही जी आहे ती ओपन इंटरेस्ट ऑप्शन्सच्या बेसवरती सांगितली. आता आपण बघणार आहोत की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बेस्ड ऑन फ्युचर्स बिल्टअप. ओके, फ्युचर्सच्या ओपन इंटरेस्टच्या बेसवरती. ओके, सो सिम्पल आहे बघा. ठीक आहे, मी आय होप मी ऑलरेडी केलं असेल ड्रॉ ते. इथे दिसतंय का बघू दे. मग डायरेक्टली आपण त्या कन्सेप्टवरती येऊ. नाही आहे, ठीक आहे फाईन. मी पुन्हा एकदा सांगतो ते. एक मिनटं. हां, ओके. सो बघा सिम्पल आहे. जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो, ओके, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो दोन गोष्टी आपण लक्षात ठेवतो. कोणत्या दोन गोष्टी? एक आहे प्राइस आणि दुसरा आहे ओपन इंटरेस्ट. ओके, आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. सो मी ते नरेशन लिहितो. ओके, सो पहिली केस इज व्हॉट, की माझी प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअपचा अर्थ काय, की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन जाहीर करतात. फ्रेश बाईंग पोझिशन्स कुठे होत आहेत. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग, की प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली येतं, कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. सिंपल एकदम शॉर्टमध्ये सांगतो. जर कोणाला डिटेल पाहिजे, आफ्टर दिस व्हिडिओ मी फ्युचर्स बिल्टअपवरती खूप डिटेल व्हिडिओ बनवले, सायकल्स अँड फ्युचर्स बिल्टअप, जाऊन बघा त्या व्हिडिओ. ओके, तर तिसरी गोष्ट काय, की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपचा अर्थ काय होतो, की कुठे फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन जाहीर करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट थिंग इज व्हॉट, की प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगचा अर्थ काय, शॉर्ट कव्हरिंगचा अर्थ हा आहे की सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ट्रिगर्स प्लस बिल्टअप ह्या दोघांचं एक कन्फर्मेशन घेऊन ट्रेड बनवायचे. ओके, सो सपोज मला ट्रिगर्समध्ये एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली. ओके, म्हणजे बुलिश इंडिकेशन आहे. मार्केट दोन केसमध्ये वरती जातो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअप अँड वन बिकॉज ऑफ शॉर्ट कव्हरिंग. सो चेक करा ज्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळते त्याचा जो नरेशन आहे तो लॉंग आहे का. जर नरेशन लॉंग आहे, दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी किंवा त्याच्यामध्ये एक फ्रेश बाईंग पोझिशनमुळे वरती चाललंय मार्केट. सो शॉर्ट कव्हरिंगने मार्केट वरती जाणं आणि लॉंगमुळे वरती जाणं, आय प्रेफर ट्राय टू गो विथ द लॉंग. ओके, कारण शॉर्ट कव्हरिंग आली तर खूप चांगली फास्ट येते, नाहीतर एक मोमेंटम हलका असतो. पण लॉंग इज अ फ्रेश बाईंग पोझिशन्स आहेत. सो कुठेतरी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे फॉर माय इंट्राडे पोझिशन्स, किंवा पोझिशनली जरी मला करायचं असेल तरी मी लॉंग पोझिशन प्रेफर करणार. ओके, सो लॉंग आहे का बघा, ब्रेकआउट असेल तर. आणि जेव्हा ब्रेकडाऊन असेल, ओके, जेव्हा ब्रेकडाऊन असेल, मार्केट दोन केसमध्ये खाली पडतो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप अँड वन बिकॉज ऑफ अनवाइंडिंग अँड वन बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप. राईट, सो जेव्हा ब्रेकडाऊन असेल तर ट्राय करा की त्या स्टॉकचं नरेशन शॉर्ट आहे का. बघा मार्केट खाली पडताना दोन केसमध्ये खाली पडतो, शॉर्ट बिल्टअपमुळे आणि लॉंग अनवाइंडिंगमुळे, म्हणजे प्रॉफिट बुकिंगमुळे. सो जर मार्केट प्रॉफिट बुकिंगमुळे खाली पडतो आणि बिकॉज ऑफ फ्रेश सेलिंगमध्ये खाली पडतो, वेटेज जास्त म्हणजे शॉर्टला देणार. राईट, कारण प्रॉफिट बुकिंगमध्ये खाली पडणं म्हणजे हलकासा मोमेंटम मिळेल, कारण प्रॉफिट बुकिंग आहे. उद्या जाऊन जो बुलिश होऊ शकतो किंवा त्या लेवलला एक बुलिश मोमेंटममध्ये पण टर्न होऊ शकतो. बट शॉर्ट बेल्टमध्ये जर खाली असेल, दॅट मीन्स फ्रेश सेलिंग पोझिशन्स ॲड होत असणार. राईट, सो त्यामुळे फ्रेश सेलर्स कुठेतरी येतात हे आपल्याला समजतं. सो कसं येणार आपण, सपोज ट्रिगर्समध्ये आलात तुम्ही, ट्रिगर्समध्ये मला की हा स्टॉकने सपोज मला ब्रेकआउट दिलाय, मी येणार ट्रॅकवरती आणि ना बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती. इथे जर तुम्ही आला तर तिथे तुम्हाला समजेल की कोणता स्टॉक जो आहे तो लॉंग आहे. लॉंगमध्ये आपण काय बघितलं, प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो. यू कॅन सी प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट वरती, लॉंग बिल्टअप. लॉंग अनवाइंडिंगमध्ये आपण काय बघितलं, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. यू कॅन सी प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग. शॉर्ट बिल्टअपमध्ये काय बघितलं, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती. आणि शॉर्ट कव्हरिंग काय बघितलं, प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली, प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट. शॉर्ट कव्हरिंग झालं. सिंपल काय आपल्या इथे, की सर्वात जास्त जे आहेत की मोमेंटम कसं आयडेंटिफाय करा. ट्रिगर्समध्ये आला, सर्च करा त्या स्टॉकचं नाव इथे. ओके, स्टॉकचं नाव सर्च करा तर ऑटोमॅटिकली जर चेक करा तिचं नरेशन इथे लॉंग आहे का. लॉंग असेल सो बुलिश कन्फर्मेशन, बेरिश असेल तर शॉर्ट असेल लिहिलेलं. सिंपल कन्सेप्ट आहे. ॲडिशनल एक टूल सांगितलं मी, ट्रिगर्स प्लस बिल्टअप, एक ॲड ऑन इंडिकेटर म्हणून, एक ॲड ऑन कन्फर्मेशन म्हणून. ज्यांना फक्त ट्रिगर्स नाही चालेल, ज्यांना थोडं ॲडिशनल कन्फर्मेशनची गरज असते, यू कॅन कन्फर्म इट विथ द हेल्प ऑफ दिस टूल.
ओके, सिम्पल आहे. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. प्लीज सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये की व्हिडिओ कशी होती, तुम्हाला समजलं की नाही समजले. समजलं असेल तर ते पण सांगा, नाही समजलं तर काय, नाही समजलं काय डाऊट आहे तो सांगा. नंबर वरती दिला आहे, कॉन्टॅक्ट पण करू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट. 20+ फ्री टूल्स आहेत आणि व्हिडिओ लायब्ररी पण व्हिजिट करा. मेन गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.